चला नाणेफेकीसाठी यायचंय ढोले ढोले टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे ढोले टीम चला दोन्ही कर्णधार उपस्थित झाले स्पर्धेचे मुख्य आयोजक दिलीपजी पालवी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत आणि फायनलचं नाणेफेकीचं कॉल आपण कारवे साहेबांच्या हातून करणार आहोत ओव्हर टू कारवे सर येस लेडीज अँड जेंटलमॅन आपण बोलतोय फायनलच्या टॉस साठी सन्मान्य सरपंच साहेब दिलीपजी पाळवी सोबत नितीनजी देसले नरेजी विषय हे तीन मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते करतोय फायनलचा टॉस कोण असेल टॉस का बॉस टेल कॉल ढोलेचा आणि टेल आलाय 3838 निर्णय सांगा फक्त फिल्डिंगचा निर्णय ओके दोन्ही संघाला शुभेच्छा ऑल द बेस्ट शो द गुड गेम धन्यवाद लगेच ढोले संघाने फिल्डिंग लावून घ्या फायनल मुकाबला 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या फायनल मॅच विल बी 4 ओव्हर्स मॅच खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅट्समन बसतील संघाच्या कॅप्टनला विनंती आपण तिथे फक्त खेळाडूंनाच बसवायचं आहे प्रेक्षकांना तिथे संधी देऊ नका प्रेक्षकांसाठी पूर्णपणे मैदान खाली आहे सचिन भोईरची टीम स्टेज कडे घेऊन या सचिन भोईर आणि टीम आपण स्टेज कडेच या आता पळू नका तिकडे या आणि प्रेक्षकांना विनंती आपण मैदान खाली करा खुलं करा प्लीज आपापल्या जागेवरती बसा भरपूर जागा आहे काही कमी नाहीये सन्माननीय दिलीपजी पाळवी सरपंच चषक 20-25 प्रेक्षक ज्या सामन्याची आपण वाट बघत होतो गेली 4 रात्र रजनीमध्ये अखेरीस तो सामना आपल्या भेटीस आलाय फायनलचा मुकाबला मैब्या 11 गावदेवी पिसे विरुद्ध ढोले संघ असे 2 फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत 2 ऑफिसियत जातील के अँड व्ही सर विष्णू केणे कृष्णा केणे सर्व अगदी सज्ज झालेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आम्ही सर्व सज्ज आहोत डीजे मास्टर सज्ज आहे ओमसाई मूवीज लाईव्ह साठी सज्ज आहे शेवटचा अगदी दुग्ध शर्करा योग आला आपल्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये हा योग साठवून घ्या आणि या फायनलच्या सामन्याचा आनंद घ्या जा आपण 2 मिनिटांसाठी डीजे सतीश कडे वातावरण टाईट त्याच काम लई वाईट धन्यवाद धन्यवाद हॅलो नमस्कार मंडळी सर्वांचं हार्दिक स्वागत फायनलचा मुकाबला आपल्या समोर हर सर जहां झुक जाए वही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा होता है हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जा है वही सिकंदर होता है कौन बनेगा सिकंदर
जो जीतेगा वही बनेगा सिकंदर। प्रेक्षको शेवटच्या टाळ्या होऊन जाऊ त्या सामन्यासाठी, टाळ्यांचा गजर करा, बोला जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। स्टार्ट द गेम। पहिला चेंडू इथे उडवला आदित्यने, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचलाय, झेल सोडलाय। पहिल्या चेंडूमध्ये जीवनदान प्राप्त झाले, आदित्य शेलारसाठी पर्वणी आली आहे। असं वाटतं की रामभाऊ देसले साहेबांनी आज सर्व संघाला जेवणाच्या सोबत नशीब खायला दिले। सुरुवात झाली, लक फॅक्टर ऑन। आदित्यने 2 धावा पूर्ण केल्या, आदित्य ऑफ द मार्क, धावा झाल्या त्या 2। फायनलचा मुकाबला दिलीपजी पाळवी सरपंच साहेब चषक 20-25 कोसले या ठिकाणी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसाच उडवलाय, आता तसा झेल पकडला जाईल की सोडला जाईल? आता मात्र नाही, आता मात्र नाही, आता आमची सटकली। फलंदाज बाद, विकेटचं पतन। त्यांचा विशेष जागेवर मुकेशजी जाधव साहेबांचं आगमन, रुपेजी भाई साहेबांच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया। उद्योजक आहेत डोळे गावचे, म्हणतात ना की आयुष्यात कधी कोणाला कमजोर समजायचं नसतं, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र शेवटी तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही, बरं का? फार मोठी गोष्ट आहे, म्हणून जीवनात कधी कोणाला कमी लेखायचं नाहीये। प्रत्येकाला एक श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलेलं असतं देवाने, प्रत्येकाला एक संधी दिलेली असते, प्रत्येकाला यश प्राप्त करण्यासाठी ताकद दिलेली असते, जिद्द दिलेली असते, सामर्थ्य दिलेलं असतं। आता ते वापरायचं इथे। शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅक त्याला टर्न केलाय, वेगाने चेंडू जाते मिड विकेटला, तिथे फील्डर स्किट झालाय आणि चेंडू स्किट होऊन जाते सीमारेषेच्या बाहेर। नशिबाचा चौकार। आर्यन भोईर आणि अक्षय थेटे जे आयकॉन प्लेयर आहेत त्यांनी यायचे स्टेजकडे, आम्ही आपला सत्कार करू इच्छितो। अक्षय या आणि आर्यन आपण पण या, आणि पवन केणे आणि विवेकजी शेलार आपण पण या, प्लीज या सर, चौघांनी यायचंय। आम्ही समजू शकतो आणि आम्ही आपला सन्मान करू इच्छितो, आपण सन्मान स्वीकारायचा। या विवेकजी, अक्षय थेटे, आर्यन भोईर आणि पवन केणे, A1 पवन केणे या, सर्वांचं स्वागत आम्ही करतोय। चेंज ऑफ पेस, बॅकअपचा वापर केला, बॅकफुटला गेले, चेंडूला काढलं, थ्रू द कव्हर पॉइंट चेंडू जातोय दान दान करत सुंदर चौकारासाठी येतोय सरपंच चौकार, कोसले गावचे अनबान शान। वेलकम आर्यन, वेलकम, सुस्वागतम। अक्षय, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। अक्षय थेटे, आर्यन भोईर इथे आलाय, जबरदस्त क्रिकेटर आहेत, उगवते तारे, तारे जमीन पर, ज्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उत्तुंग भरारी घेतले। 9 तरुण व्यक्ती क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात ह्या सुंदर क्रीडा नगरीवरती, त्याचा खेळ सुद्धा आपण पाहिला। धावसंख्या इथे पाहतोय 10 आहे, 1 गडी बाद। टीम महिब्या 11 गावदे पिसे संघाची। पुन्हा एकदा बॅकअपचा वापर केला, स्लाइटली तिथे फिंगर रोल केले होते आणि पाहता पाहता षटक समाप्त झाल्याचा इशारा करतायत कृष्णा केणे सर। पहिलं षटक समाप्त, 1 गडी बाद, धावसंख्या 10। फलंदाज खेळतोय मैदानामध्ये विनय पाटील, सोबतीला भावेश शेलार आणि आर्यन भोईर यांचा आपण सन्मान करतोय। बघा, जबरदस्त क्रिकेटर आहे, ज्याने अगदी कमी कालामध्ये फार मोठ्या स्पर्धा गाजवल्या, असं आर्यन भोईर। ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो असं आर्यन भोईर। आणि आता अक्षय थेटेचा सन्मान करूया, ज्याने केंद्रीय मंत्री चषकामध्ये सुद्धा हाहाकार माजवला
आणि गावदेवी नानकर संघ चॅम्पियन ठरला होता, त्यातील हा हुकमीचा एक्का अक्षय थेटे आपल्या समोर, त्याचा आपण सन्मान करतोय. सरपंचाच्या शुभ हस्ते अक्षय थेटेला सन्मानित करतोय. स्क्रीन ते पाहू शकता 9 तरुण क्रिकेटर्स ज्यांचा सन्मान आपण करतोय. सरपंच साहेबांनी सुद्धा त्यांना अगदी मनोभावे सन्मानित केलं. पहिलं षटक समाप्त झालं. दुसरी षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज इथे केतन. साहिलचं पहिलं षटक होतं, त्याने एक गडी बाद केला, 2 चौकार दिले होते, चांगलं कमबॅक केलं, शेवटचे 2 डॉट काढले साहिलने. आता केतन मार्गस्थ. विनयसाठी अपट बार करायचा प्रयत्न, आपटी दिली पण तो जास्तच झाली, चेंडू स्क्वेअर निघाला. फार तिथे रिलीज करताना शोल्डरचा वापर केला होता, पण तो नीटचं तिथे नियंत्रण नव्हतं, चेंडूमध्ये टप्पा टाकण्यामध्ये नियंत्रण नव्हतं. जसं अक्षय थेटेचं नियंत्रण असतं, आर्यन भोईरचं असतं, वेग शेलारचं असतं, पवन केनेचं असतं. अष्टपैलू क्रिकेटर आहेत, त्यांना पाहून आपण क्रिकेट पुढे नेलं पाहिजे. या वेळेला चेंडू पुढे टाकलाय आणि ट्रॅव्हल झाला तिथे डेबेक्स्ट्रा कव्हरला, थोडासा डायव्हर्ट होतोय, चेंडू तिथे फसवतोय, फिरवतोय खेळाडूंना. हेच तर क्रिकेट आहे, ज्या क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडू तुम्हाला असं काय दाखवेल की आपण त्या डोळ्यांमध्ये अगदी साठवून ठेवायचं असतं ते चित्र. आणि ह्या चेंडूमध्ये आपण पाहिलं की ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या, धावसंख्या 13 वर. माझ्यासोबतीला मनोजजी वाघेरे आहेत, स्कोरिंग करतायत. दुसऱ्या बाजूला आतिश पाटील आहे, ऑपरेटिंग चांगले करतोय, चांगलं ग्राफिक्स स्क्रीनच्या समोर. केतनचा फास्टर वन पेस होता, चेंडू मध्ये लाऊड अपील केली गेली आहे. अपील कसली आहे, झेल तर टिपला नव्हता. मे बी तिथे गोलंदाजाला वाटलं असेल की तिथे शरीराला लागला की काय चेंडू, किंवा बॉलरला दिसला नसेल की चेंडू सोडलाय की काय, असं असू शकतं. कारण रणजी क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला. धावसंख्या 13. वेल बॉल असा आवाज दिला जातोय. फायनल खेळतोय, चुरस आहे. आधीच विसरून जा, तुम्हाला एकमेकांच्या समोर आता 1% फक्त जास्त प्रदर्शन करायचंय, सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करायचंय. हो, या वेळेला पुन्हा एकदा चेंडू पायामध्ये आणि अडकवलं. प्लम डिलिव्हरी इथे घोषित केले विनय पाटील. बिग विकेट डाऊन, सरप्राइज डिलिव्हरी फ्रॉम केतन आणि पहिला धक्का लागतोय विनय पाटीलच्या या मोठ्या गड्याच्या मोबदल्यामध्ये. ए स्पिन केलं होतं, हवेमध्ये स्पिन केलं होतं चेंडूला केतनने. रिलीज करताना असं त्यांनी अगदी हवेचा वापर केला, फिंगरचा वापर केला की तिथे चेंडू टर्न झाला. टप्पा जसा पडला अगदी तो एस्ट्रिंगकडे चेंडू टर्न झाला होता आणि मिडल आणि लेग स्टंपच्या मधोमध चेंडूला पकडलं होतं बॅटरला. विनय पाटील सरप्राईज झाला आणि विकेटचं पतन झालं. 2 गडी बाद, धावसंख्या 13. महिब्या 11. गावदे पिसे संघ बॅटिंग करतोय. फायनल मध्ये टॉस गमावला आणि बॅटिंग साठी निमंत्रित केलं त्यांना. ढोले संघाने जणू काही झोप पूर्ण केली, आता फ्रेश आहेत ते पूर्ण. सन्मान्य रुपेश भाई जाधव साहेबांकडून शुभेच्छा. सम्राट एंटरप्राइजचे रुपेश भाई जाधव, बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष ढोले, जे आले होते संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिला पण त्यांना. आणि त्यांचा संघ इथे आता फायनल खेळतोय. हा चेंडू टर्न करायचा होता, अगदी कमरेच्या जवळून पंचांनी सांगितलं की तिथे चेंडू आदळलाय, शरीराला स्पर्श करून गेला होता. लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 नी फुलते पिसे संघाची. 2 गडी बाद 14. ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, 71 धावा कुठल्या होत्या, त्या संघाला इथे ढोले संघाने अभ्यासपूर्ण बॉलिंग करून थांबवले काहीसं. विनय पाटीलने हाहाकार माजवला होता, त्याला सुद्धा परत धाडलंय. आता मात्र बाकीच्या बॅटर्सची इथे परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये मानव म्हात्रे आलाय आणि इथे सुद्धा चेंडू पायामध्ये टाकलाय, परंतु लेग स्टिकला सोडून जाणारा दर्शक आहेत तिथे. पंच 2 धाव घ्यायची इच्छाशक्ती दोघांची आहे. थोडंसं फॉर्मलिंग झालं, पण तिथे फेकी करण्यामध्ये वेळ दवडला गेला. तिथे सरताज सुद्धा नाराज झालाय. पाहिलं त्या दरम्यान की 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा झाल्या. एकूण धावसंख्या 16 वरती. भावेश खेळतोय, मानव म्हात्रे खेळतोय. फायनल इथे सुरू आहे.
दोन्ही पण संघांनी स्वप्न पाहिलं, जशी स्पर्धा त्यांना समजले असेल, घोषित झाली, त्यानंतर त्यांनी एंट्री घेतली, तेव्हा त्यांनी तयारी केली ती स्पर्धेसाठी की आपल्याला काही करून दिलीपजी पालवी सरपंच चषक कोसले गावचा हा चषक करंडक उचलायचा आणि त्यासाठी आता त्यांची कामगिरी आपला सरस होताना पाहायला मिळणार आहे. इथे आपटी दिली, सरस चेंडू रिलीज करतोय केतन, काय बॉल टाकतोय, शॉट ऑफ गुडलँड, टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, अँगल प्राप्त करतोय. आता सुद्धा चेंडू बॉडी लाईनला आदळत असताना इथे मोठे फटके मारू देत नाहीयेत, पूर्णपणे गलचिपी केली. आतापर्यंत पाहिलं आपण की पहिल्या षटकामध्ये जे लागोबाचे 2 चौकार ठोकले होते भावेशने, त्यानंतर एकही चौकार नाहीये, एकही मोठा फटका येऊ दिला नाहीये. मगाशी दत्ता सरांनी सांगितलं की अभ्यास पूर्ण केला असं वाटतंय डोले संघाने, आणि अभ्यास करून उतरणं गरजेचं असतं. म्हणतात ना की तुम्हाला ज्याच्यासोबत युद्ध लढायचं आहे, तो युद्ध लढायच्या आधी तुम्ही त्यांचा आधी अभ्यास केला पाहिजे की आपल्याला काय शस्त्र वापरायची आहेत, काय रणनीती वापरायची आहे, कुठली स्ट्रॅटेजी वापरायची आहे, जेणेकरून आपण समोरच्याला इथे मात देऊ शकतो. धावसंख्या 17, 2 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात 10 आणि या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला केतनने. चांगली बॉलिंग, अचूक बॉलिंगचा नमुना पेश करतायत या फायनल मध्ये ढोले संघ. रुपेशभाई जाधव सुद्धा खुश झाले असतील, त्यांची सुद्धा आधी टीव्ही स्क्रीन अजून सुरू आहे, ढोलेमध्ये ते पाहतायत. त्यांनी त्यांचे मित्र आपल्यामध्ये पाठवलेत, मुकेशजी जाधव आहेत आपल्यामध्ये, युवा उद्योजक ढोले, त्यांचं सुद्धा स्वागत करूया आपण. रुपेशभाई जाधव एंटरप्राइजेस सम्राट आणि या संघाचे कर्ता धरत आहेत, प्रेरणास्थान युवकांचे. त्यांनी प्रेरणा दिली या संघाला, तो संघ फायनल मध्ये पोहोचलाय. आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण प्रसाद सेठ पाटील पिसेगावचे, त्या गावचा संघ ज्याला प्रेरणा दिली प्रसाद सेठ पाटील साहेबांनी, आणि सोबतीला आमचे महिबा मर्वाचे मालक रामभाऊ देसले. मगाशी नुकतं दत्ता सर म्हणाले की जर तो सामना गमावला असता तर देसले साहेबांना अटॅक आला असता. ती चांगलीच गोष्ट म्हणाले, कारण अशा सामना गमावणं म्हणजे इतिहास असू शकतो. पुन्हा एकदा चेंडू उडवला, तिथे फिल्डर पोहोचेल का नाही, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय, आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. बाजूला जात आहे आणि इथे मोठा फटका सुद्धा आला भावेशच्या बॅट मधून. भावेश खेळतोय 14 वरती, धावसंख्या पोहोचवली षटकाराने 23 वर, 23 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 30 सुरू केले मिस्टर सानू आहे, तो गोलंदाज सानू. कुमार शानूची गाणी आपण ऐकली असतील, अशी की फेम. इथे हा चेंडू अगदी लॉब केला होता, खाली ठेवला काही प्रमाणामध्ये, तिथे डीप कव्हर तैनात आहे. फिकी करे पण ते वेगाने भावेश आणि मानव म्हात्रे जीवाच्या आकांताने धावतात, पळतायत. बैलाच्या अगदी स्टाईलने त्यांचा इथे आपण गती बघितली त्या पळण्यामध्ये, धावण्यामध्ये, आणि असं धावलं पाहिजे. जर तुम्हाला शर्यत जिंकायची असेल तर ही शर्यत आहे क्रिकेटची, हे रणसंग्राम आहे, आणि त्यासाठी तुम्हाला कुठली पण इथे चुकी करून चालता कामा नये. 1% सरस कामगिरी करायची समोरच्या संघापेक्षा, ती तुम्हाला माहिती पाहिजे. ती तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही ती जाणले असेल, तुम्ही त्यांचे सामने बघितले असतील. 1% सरस फक्त गरजेचं आहे, अन्यथा दोन्ही पण संघ इथे सर्वोत्कृष्ट आहेत, जे फायनलिस्ट आहेत, कॅलिबर आहेत. यावेळेला टप्पा सुरेख टाकतोय, जसे टप्पे टाकले होते केतननी त्याच्यात पावलाती पाऊल ठेवून, त्याच्या टप्प्यावरती टप्पा ठेवून इथे गोलंदाज सानू कार्य करतोय. 2 धावा त्याने आधीच्या चेंडूवरती दिल्या, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा डॉट काढला पहिला षटकाराला. धावसंख्या 25, 2 गडी बाद. 50 ते 60 चं लक्ष पाहिजे कमीत कमी फायनल साठी, चॅलेंज देण्यासाठी, फाईट देण्यासाठी. ओ हो हो हो, ओ माय गॉड, चेंडू ढगात, चेंडूची झाली गोटी, लिंबू, सिक्सर. होता उजवा गुडघा टेकून खाली आणि डाव्या पायावरती बॅलन्स साधून अगदी स्टेज केलं स्वतःला आणि स्लॉग स्वीपचा नजारा पेश केला. स्लॉग हिट ओव्हर द हेड ऑफ मिड विकेट देअर. धावसंख्या 31 वर, 31 ऑन द बोर्ड. 22 वरती खेळतोय भावेश शेलार. आता मात्र भावेशने 9 चेंडू मध्ये
22 धावा ठोकून विनय पाटीलची कमी इथे भरून काढण्याचा पूर्ण मानस दाखवलाय. सोबतीला मानव सुद्धा आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये मानवने लागोवाचे 3 षटकार मारले होते, विसरू नका. धाव संख्या 31. 31 कानमंत्र दिले गोलंदाजाला गरजेचं आहे. म्हणतात ना की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. दिमाग की बत्ती जला दो, बुझा दो. इथे बॅकफुटला गेले, फक्त स्टिअर केलं, दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅन आणि गलीच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना भावेशने 1 धाव अर्जित केली. धाव संख्या इथे 1 ने पुढे जात असताना 32 वर. 32 2 गडी बाद. भावेश 123. मानव च्या बॅट पडून अजून धाव नाहीये. 2 डॉट खेळलाय मानव, परंतु त्याची कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. मानव साहिल येणं बाकी आहे अजून. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे दोन्ही संघांमध्ये, म्हणून मगाशी उल्लेख केला की दोन्ही पण संघ बलाढ्य तगडे आहेत, तोडीस तोड आहेत. जसे फायनलिस्ट पाहिजे होते तसे आपल्याला इथे भेटलेले आहेत. आता मात्र सरपंच साहेबांचा शेवटचा हा सामना तुम्ही रंगवायचा आहे आणि स्पर्धा अजून उंच शिखरावरती नेऊन पोहोचवायची आहे. ऑलरेडी गेलीये, आता टोकावरती पोहोचवायची आहे, कळस चढवायचा स्पर्धेला. त्यासाठी तुमची रंगत आम्हाला बघायची आहे. इथे चेंडू थोडासा हलक्या गतीने गेला, बाउन्सिंग झाला होता, त्या दरम्यान 1 धाव लुटली गेली आणि एका धाव्याने षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या 11.0 च्या रन रेटने 33 वरती 3 षटकाची समाप्ती. 33 2 गडी बाद. 33 ऑन द बोर्ड. सरपंच कर्णक उचलण्याचं स्वप्न तुमचंच असेल तर प्रयत्न सुद्धा तुम्हीच केले पाहिजेत, बरे का, असं सुद्धा मला म्हणावंसं वाटतं. स्वप्न तुमचे तुम्हीच पूर्ण करायचे आहेत, ते कोणी तुम्हाला पूर्ण करून देणार नाहीये. त्यासाठी तुमचा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे, तो कॉन्फिडन्स, ती जिद्द, ती चिकाटी, ते चातुर्य, ते जाज्वल्य, ते प्राज्वल्य, ती ताकद, ते सामर्थ्य, ते बळ, ती शक्ती जर तुमच्याकडे आता एकवटून आली तर तुम्ही नक्कीच इथे करंडक उचलू शकता, जो तुम्हाला चॅम्पियन पद पटकावून देऊ शकतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं, नशिबावर ते अवलंबून राहायचं नाहीये. नवस सुद्धा करू नका अजिबात. नशीब कोणाला साथ देतं, जो न हरता न थकता न थांबता प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब हरत असतं. त्यासाठी तुम्ही न थकता प्रयत्न केले पाहिजेत, कारण नशीब हे आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं. स्वतःचे नशीब मनुष्य स्वतः तयार करत असतो. माझ्या नशिबात जे असेल तसं घडेल ही समज साफ चुकीची आहे. मी जे करेन त्यानुसार नशीब घडेल ही समज खरी आहे. आता तुम्हाला तुमचे नशीब बनवायचे आहेत आणि स्पर्धा जिंकायची आहे. हे करंडक जिंकायचंय, पालवी साहेबांचं करंडक. सरपंच चषक उडवलाय, चिडू उंच जातोय, आकाशाला भिडत असताना खाली लँड होतोय आणि तिथे झेल सोडलाय. डीप स्क्रीनला फील्ड तैनात होता, त्याने झेल तिथे सोडलाय. दरम्यान बघा तिथे धावा घेतात, पण तो तिथे पंचांनी सांगितले की फलंदाज रनआउट होतोय. दुसरी धाव घेण्याचा नाद फसला आणि बॅट्समन इथे बाद होते. मानव मात्र बॅक टू द डगआउट. रुपेश भाई जाधव साहेबांचं गाणं वाजतंय, इथे पालवी साहेबांचं गाणं सुद्धा वाजतंय. पालवी साहेब, मी तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही मला स्पर्धेचं घटक बनवलं. वसुदेवजी भोईर, मी मनोज करे आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. आमचे किरण गोंदले निंबोलीचे, त्यांचे सुद्धा आभार. इथे मैदानामध्ये 3 गडी बाद, 34 धाव संख्या. सर्व कोसले वासियांचे आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाने प्रेम दिलं दरवर्षीप्रमाणेच आणि या स्पर्धेमध्ये मजा आली. काही चुकलं असेल तर माफ करा, आवडला असेल तर स्वीकार करा. हो, यावेळेला चकमा दिलाय, फसवा चेंडू, परंतु तिथे चेंडू स्वेर ठरलाय. पंचांनी सांगितलं तिथे की हा स्वेर आहे, वाईटचा इशारा. साहिल आलाय मैदानामध्ये. धाव संख्या 1 ने पुढे सरकत असताना 35 वर 35 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद. डीजे मास्टरचे आभार, ओम साहेब मुईचे आभार. आमचे पोलीस पाटील अक्षरशः एक झोप काढून बक्षीस द्यायला आलेत. विलाजी पंढरनाथ पाटील साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, आपले सुद्धा आभार. आपण सुद्धा प्रेम दिलं. तसेच आमचे रामदासजी गोंदली, त्यांनी सुद्धा प्रेम दिलं. सर्व मुलांनी प्रेम दिलं. पूर्ण टीम, एमडी स्पोर्ट कोसले, विघ्नेश असेल, हितेश असेल, आमचे मनोजी असेल, सर्वांचं प्रेम लाभलं. इथे कॉमेंटेटर आमचे दत्ता सरांनी सुद्धा चांगलं प्रेम दिलं.
प्रेक्षक माझा शेवटचा टर्न आहे ऍक्च्युली मॅचच शेवटची, त्यामुळे मला सुद्धा आनंद होतो की काही चुकला असेल तर माफ करा, आवडला असेल तर शब्द पुष्प समजून त्याचा स्वीकार करा अशी विनंती. यावेळेला सुद्धा चेंडू स्क्वेअर पडतोय, फलंदाज म्हणतो की चेंडू माझ्या जवळ का येत नाही, तो सुद्धा अगदी तरसलाय फटका मारण्यासाठी. मिस्टर भावेश 23 वरती खेळते, धावसंख्या 37 वरती झाली आहे, 3 गडी बाद, 37 ऑन द बोर्ड. फायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी इथे मोठं ध्येय गाठावं लागेल. मोठे फटके मारचा प्रयत्न, बॅटची कडा लागते तिथे. लेमन कट म्हणू शकतो, चायनीज कट सुद्धा म्हटलं जातं या फटक्याला, जेव्हा बॅट रोल केली जाते आणि अशा वेळेला चेंडू बॅटला ट्रिम होऊन जातो, घासून जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे. तिथे विकेट किपर रनआउट साठी अपील करतोय बहुतेक, परंतु फलंदाज बॅट साठी पुढे आला सांगून. मे बी लक्ष नसेल विकेट किपरचं. बॅट्समनने खुणवलं होतं स्क्वेअर लेग पंचांना, हे सुद्धा आम्ही सुद्धा इथून पाहिलं. आमचे रवींद्र भोईर सुद्धा पाहतायत, त्यांनी सुद्धा सांगितलं की सर आपण रिप्ले सुद्धा बघू शकतो, तिथे खुणवलं होतं. या गोष्टी पाहायला मिळतातच रवींद्रजी भोईर, या सुद्धा एक स्ट्रॅटेजी असतात, दबाव टाकण्याचा एक तंत्र असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळत असतो. धावसंख्या 38. समोर पुन्हा एकदा साहिल आहे, ओ हो हो, चेंडू ढगात, ढगाला लागली कल आणि धावांचा धोध पाऊस गळ, सिक्सर. साइड है उसका नाम मार्केट सारा जाम, वन साइड है उसका नाम मार्केट सारा केला जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा, सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी, सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. नक्की दिलीप पालवी साहेबांचा चषक इथे, आणि तो चषक जिंकण्याचं धाडस करतायत ते सर्व क्रिकेटर. स्वतःला सांगतायत कि यू जमीन पर बैठकर क्यों आसमान को देखता है यार, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उडान देखता है. पंखांवरती स्वतःवरती ठे विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझीच खरी अवकात. इथे सरपंच साहेबांनी अवकात दाखवली, तरी करून दाखवलं, आता तुम्हाला करून दाखवायचं आहे, तुम्हाला जिंकून दाखवायचंय. साहिल दाखवतोय, इथे चेंडू फेकून दिला, तिथे फुल टॉस होता. आणि बाद झालाय झेलच्या रूपात. पंचाने आम्हाला सिग्नल द्यायचा आहे प्लीज. फलंदाज तिथे बाद झालाय. पंच सर की मे बी बिमर डिमांड करू शकतील बॅट्समन, आणि डिमांड केलाय बघा, रिफर केलाय बॅट्समनने की आम्हाला हा फुल टॉस जो होता तो ओव्हर द वेस्ट आहे की नाही चेक करायचा आहे. झेल तर टिपला अगदी मिड विकेटला. निल्सन आकडा आलाय 44-4. नाही सर, फलंदाज बाद आहे, खाली वाकला अक्षरशः साहिल तिथे, आणि चेंडू सुद्धा डीप होतोय, खूपच डीप होत आहे, नो डाऊट. सर्व पाहतायत, पूर्ण जग पाहतंय, ओमसाई मुईजला पाहतंय. लपू शकणार नाही, इट्स ऍब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी, आणि फलंदाज बाद. साहिल परत डगआउट मध्ये. धावसंख्या इथे 44 असताना विकेटचं पतन झालंय. नरेश शेलार आलाय, नवीन बॅट्समन, आणि चेंडू शिल्लक आहेत, मला वाटतं लास्ट आहे, लास्ट टू गो. येस, षटकार आला तर 50 धावा होऊ शकतील, चौकार आला तर 48, तरी सुद्धा अगदी फायटी स्कोर असेल. काहीतरी धावा जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं होईल का की गोलंदाज थांबवेल नरेश शेलारला. नरेशनी इथे उडवला चेंडू, पुण्याचा तिथे फिल्डर येतोय, ज्याने झेल टिपला होता आधीचा, तो पुन्हा एकदा पुढचा झेल सोडणार नाहीये, आणि मात्र धावसंख्या 24 होती थांबलीये. 44 ऑन द बोर्ड. 45 धावांचं लक्ष सेट केले चॅम्पियनशिप पटकवण्यासाठी, चॅम्पियन पद पटकवण्यासाठी, सरपंच चषक जिंकण्यासाठी. ढोले संघापुढे मैब्या 11 पीसेस संघाने 45 लक्ष दिलंय.
तुमच्याकडनं मिळालेली दाद असेल, प्रेरणा असेल, तुमचं प्रेम असेल, कारण तुमच्या गोड स्वभावामध्ये जो असणारा प्रभाव आहे तो प्रभाव नेहमीच मला आकर्षित करत असतो. हे हा ऋणानुबंध असंच राहील यामध्ये ती मात्र शंका नाही. आपण कल्याण ग्रामीण असो यांच्या अंतर्गत असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2025 द बिगेस्ट ग्रँड फिनाले सुरू होतोय. कारण एक सत्र संपलं, दुसरं सत्र असणार. फायनल कोण जिंकणार, ट्रॉफी कोण जिंकणार, सरपंच सन्माननीय आदरणीय दिलीपजी पालवी साहेबांच्या नावाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. 24 मध्ये 45, 11.25 रन पर ओव्हर जिंकण्यासाठी करावे लागेल सम्राट इंटरप्राइजेस डोळे टीमला. पहिला चेंडू स्वीप केलाय, स्वीट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि स्विंग करत असताना चेंडूला पाठवून दिलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुपर टायमिंग, डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे सूर्याचा प्रकाश देखील हळूवार पद्धतीने येणार आता. आयोजित सरपंच चषक 2025 चौकार सम्राट इंटरप्राइजेसची सुरुवात आक्रमक झाली आहे. हॅलो 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 सुरुवात चांगली झाली. ड्राईव्ह केली, हे चेंडू थांबणार नाहीये आणि डीपचा कव्हरच्या मधून फरार. नका समजू हो कमजोर जागेवर, नका समजू हो कमजोर नटाचा विजयी जागेवर. 8 धावसंख्या धावफलकावर 8. चांगली बॅटिंग साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. केतन मगर, साहिल शेख बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. दोन्ही चौकार आपण बघितले तर जयेशने एक दोन्ही चेंडू फुलर टाकले होते परंतु दोन्ही दिशेला मारलेत. फुल टॉस ड्राईव्ह करतायत, डायरेक्ट थ्रो आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी धावा मिळतील, 2 मिळतील आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक या ठिकाणी धावा मिळाल्या 4. 3 चेंडू मध्ये 4 धावा. किती धावा? 5 का? 5 धावा मिळाल्या. 4 आणि 4 8, 8 5 13 धावा झाल्या 13. काय बॅटिंग चालू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या मोफत स्वरूपामध्ये 4 धावा एक्स्ट्रा दिल्यात. 13 धावा धावसंख्या बलकावर 21 मध्ये 32. सम्राट इंटरप्राइजेस डोळे टीम विजयाच्या अगदी जवळ पोहोचत चालली हळूवार पद्धतीने, कारण सुरुवात त्यांची आक्रमक बघायला मिळते. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, अटॅक इज अ बेस्ट वेपन आणि आक्रमकता दाखवली. गोलंदाजाने आक्रमण केलं तर फलंदाजाकडे देखील आक्रमकता असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुर्तास जयेश्वर भारी ठरलाय. साहिल शेख बॅटची एज फ्लाय झालाय. इथे गुड फिल्डिंग, बॅकअप होते विकेट कीपरच्या पाठीमागे. स्लिप कॉर्नर मध्ये चेंडू अडवला गेला, 1 मिळाली आणि केतन मगरने स्ट्राईक पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म साहिल शेखला दिले. साहिल शेख 13 वर पोहोचलाय की ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं 2 चौकार होते आणि 1 पंजा होता. वीस मध्ये 31 धावा, 9.30. यावेळेस यावेळेस स्वतःला वाकवलं, गुडघा टेकला, बॉडी ट्रान्सफॉर्म केली,
बॅकफूटला गेले, स्टंपच्या अगदी जवळून गेले आणि त्यानंतर हुक करत असताना या चेंडूला पाठवून दिलाय. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने खेळत असतो त्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. फाईन लेग झोन मध्ये 4 धावांसाठी हा चौथा चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळतो साहिल शेखच्या. 18 धावा कुठल्या गेल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. जयेशला अक्षरशः अर्धी मॅच पहिल्या ओव्हर मध्ये खेचली आहे. 19 मध्ये 27 धावांची गरज. पुढे आले होते, ड्राईव्ह करतायत, डायरेक्ट थ्रो आणि थ्रो कुठे गेलाय विकेट किपरच्याही पलीकडे आणि रनआउटची संधी. केतन मगर धावबाद झालेत. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला, इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला, नाव कापी हाय दिलीप पालवी. काम करणार सरपंच आमचा. आता सगळ्या बाजूने बघा सूर्यप्रकाश उगवलाय. चौ बाजूने सूर्यप्रकाश उगवलेला आहे. पूर्वेकडनं आता सूर्योदय होईल आणि असं म्हणतात की सूर्योदय म्हणजे केवळ सकाळ नसते तर अज्ञानरूपी अंधकारावर प्रकाशित करणारा तेजोमय दिवा. आणि खऱ्या अर्थाने या सरपंच चषकामध्ये हा दिवा लागला गेला फ्लड लाईटच्या माध्यमातून आणि आता साक्षात सूर्यदेवता आगमन करणारे. धावसंख्या धावफलकावर 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 मध्ये करायचे 26. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. 8.67 सरासरीने रन पर ओव्हर ही धावसंख्या करायची, कारण ही फायनल मॅच आहे. कोण जिंकेल सरपंच चषक 2025. मैबा 11 गावदेवी पिसे की सम्राट एंटरप्राइजेस डोळे. 19 धावा झाल्यात. 26 ची गरज आहे. 18 मध्ये 26. त्रिफळाची साहिल शेख बॅक. साहिल शेख मला वाटतं या ठिकाणी आलेले. साहिलच बाद झाले. मानव आल्या आल्या त्रिफळाची तो उडवलाय. साहिलच्या खेळीचा अंत होत आहे. 2 फलंदाज बॅक टू बॅक या ठिकाणी बाद झालेत. शिरता झालेत या संघाचे कर्णधार. या संघाचे प्रामुख्याने बघितले तर मोस्ट एक्सपिरियन्स बॅटर, बॉलर, विकेट किपर सगळ्या गोष्टी नानाविध कला त्यांच्या अंगामध्ये आहेत आणि किती वर्षानुवर्ष त्यांनी ही सेवा या डोळे गावाला, डोळे संघाला दिली. त्यामुळे इथे सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू हा शिरताज इथे असणार आहे. फेस करेल शिरताज. शिरताज झालेत. 9.18 ची गरज आहे. 17 मध्ये 26 करायचे. 17 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस मिस टायमिंग हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाउन द बॉल and here it is. Shirtas back to the pavilion. Big wicket. All 3 big wicket back to the pavilion in the big caught. Big caught in the trap. काय बोली केली. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार.
बरोबरी कुणी नाही करणार, नाही करणार, नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कसले गाववाला. 16 चेंडू आणि 26. मॅच अजून संपली नाही, कारण अजून मी जिंकलेलो नाही. जीवन आहे करी कसोटी राजा, मागे वरून पाहू नका, येईल कुणी तारवया, वाट कोणाची पाहू नका. हे सारं मैदान सरपंच चषक जिंकायचं आहे. हार कधी मानू नका, जिंकल्याशिवाय कधी तुम्ही थांबू नका, थांबू नका, कारण सूर्यदेवता देखील आली आहे. आता फ्लड लाईटची व्यवस्था ज्या पद्धतीने चमकते, सूर्यप्रकाशामध्ये मिक्स होते. मानव मात्रेच्या हॅट्रिक साठी 500 रुपये आलेत. स्लाइस केलाय पॉइंटच्या क्षेत्रामधून, डीप मधून जर्सी नंबर 40 त्या ठिकाणी आले. पियुष आले, पियुष गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. जसा फ्लॅश धावतो त्या पद्धतीने पियुष आला होता त्या चेंडूवर. 15 मध्ये 25. काय मॅच आहे. फायनल कशी असावी तर अशीच असावी. दोन्ही संघांनी खूप मेहनत घेतली. एक या गटामधून प्रामुख्याने जर बघितलं तर ओपन गटामधील एक टीम तर दुसरी कल्याण गटातील टीम, अशा पद्धतीने या टीम सातत्याने आल्या आणि इथे खेळ दाखवलाय. बॅकफुटला गेले, पंच करतायत, कव्हरच्या जोर मध्ये क्षेत्रशिका आहेत. एक मिळाली आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 21 वर 3, 24 ची गरज. 14 मध्ये 24 धावा, 14 चेंडू 24 धावा, 10.1 6च्या पाठीमागे, म्हणजे प्रति 6 चेंडू मध्ये या इतक्या धावा बनवायच्या. 14 मध्ये 24 ची गरज आहे. तो फायनलची ट्रॉफी कोण उचलेल यासाठी साक्षीदार पंचमहाभूतांपैकी कोण असेल. इथे 4थ्या विकेटचं पतन झालं. 4थी विकेट, 1 मोर विकेट. डोळे टीम पूर्णपणे अडचणीमध्ये आले. नाव कापी आहे दिलीप पालवीचा. पलवीची झलकवारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. मानव मात्र नामी काफी. मानव मात्रेने काय बॉलिंग केली आहे. खरंच अफलातून आपल्या संघाला जिवंत ठेवलंय या मॅच मध्ये. आतापर्यंत महिबा 11चा सुपरस्टार जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. आणखीन एक येऊ शकते आणि कॅच पकडली. कॅच ऑफ दी फायनल, कॅच ऑफ दी मॉर्निंग. सूर्यदेवता आगमन झाला आणि सूर्यदेवता प्रसन्न झाला या फिल्डरवर. जबरदस्त डाईव्ह मारून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी जॉन टिरोटची आठवण करून दिली फलंदाज. दिलीप पालवी साहेब, आमचे सरपंच साहेब आणि नितीन देसाई साहेब यांच्याकडनं 500 रुपये या कॅच साठी प्राप्त झाले. कॅच पकडली परंतु इंजुरी देखील झाली. म्हणजे इंजुर्ड होत असताना देखील कॅच सोडली नाही. आपल्या संघासाठी काय डेडिकेशन बघायला मिळालंय. पाणी वगैरे घेऊन जायचंय, बघायचंय, परिस्थिती बघायची आहे. कारण
खेळाडू महत्वाचा आहे, खेळाडू महत्वाचा आहे आणि खेळाडूने दाखवलेली या ठिकाणी डेडिकेशन, हॅट्स ऑफ. परंतु कॅमेऱ्यामध्ये ज्या पद्धतीने स्लो मोशन मध्ये दाखवलं जातं, परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थाने जो स्पीडी मोड मध्ये बघितला जातो त्यावेळेस कळतं की किती खतरनाक गेम चालू आहे. 12 मध्ये 24, 12.00 सर्जरीने करायचे. आली कुठे आम्ही विचारही केला नव्हता की सूर्योदय होईपर्यंत मॅच चालेल आणि तेही घडलं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. Don't give up, my dear friend. If you have tried and have not won, don't cry. You can try more harder. One day you will be definitely become a winner. So don't give up. चला, हार कधी मानू नका, हार कधी मानू नका आणि रडू तर बिलकुल नका, कारण हार मानणारे कधी जिंकत नाही आणि रडणारे सुद्धा कधी जिंकत नाही. जे कठोर बनतात आणि परिस्थितीला सामोरे जातात ते एक दिवस विजेते बनतात. म्हणून ते म्हणतात विजेते वेगळं काही करत नाही, जे करतात ते वेगळेपणाने ठरतं. आणि अशा पद्धतीने ही मॅच जिंकायची असेल तर दाखवावं लागेल 11 मध्ये 23. इथे मिसटायमिंग आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. प्रेशर वाढत चाललाय. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 10 मध्ये 22 करायचे. हॅलो, 10 चेंडू आणि 22 धावा. 10 चेंडू 22. काय मॅच आहे. 23 वर 5. अर्धी टीम तमुजाशला परतली आहे. फुलटॉस सुद्धा ड्राईव्ह करताय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये भरपूर मोठा चेस आहे. पीसी टीम आणि मला वाटतं 6वा फलंदाज धावबाद झालाय. आली रे आली, 6व्या फलंदाजाची बारी आली. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. 9 चेंडू आणि 21. 9 balls and 21 runs are required. Look at the timing, look at the match. What a phenomenal experience indeed so far. Superb cricket, excellent cricket. 9 चेंडू बाकी आहेत. 3 झाले, 3 चेंडू. नऊ चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. कव्हर झोन मध्ये एक मिळाली आहे. 20 ची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 20 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत.
8 चेंडू आणि 20. 25/6 अशी परिस्थिती या ठिकाणी ओढावली आहे. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. फायनल मॅच जर अशाच पद्धतीने सिंगल डबल घेत राहिले तर वन साइडेड होऊ शकते. ही मॅच क्लोज जाण्यासाठी मजा येण्यासाठी चौकार षटकार या 2 चेंडूवर आला पाहिजे. इथे चौकार षटकार दूर. इथे आला डॉट बॉल. इथे आला डॉट बॉल. 7 मध्ये 20. 7वा चेंडूवर महत्वाचं आहे कारण एका ओव्हर मध्ये 20 धावा काढणं सहज शक्य ठरणार नाहीये. भरपूर मेहनत आतापर्यंत या दोन्ही टीम्सने घेतली आहे. सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीमने किंबहुना मैब्या गावदेवी स्पोर्ट्स क्लब पिसे या संघाने देखील यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल द स्कोर लेग झोन मध्ये वेगाने आले. एक सिंगल प्राप्त झाली आहे. 6 मध्ये समीकरण असेल 19 धाब्यांचं. 6 मध्ये 19 पॉसिबल आहे. महेंद्रसिंग धोनीने कित्येक वेळा करून दाखवलंय. लक्षात असू द्या. फक्त 3 6 मारायचे. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर 2 6 किंवा 1 6 चौकार आला तरी देखील मॅच मध्ये मजा येईल. आणि उरलेल्या 4 चेंडू मध्ये 9 धावा काढणं इतकं सहज कठीण ठरू शकणार नाहीये. परंतु पहिले 2 चेंडू जर डॉट आले तर मात्र चित्र सुस्पष्ट होईल की ही मॅच सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीम जिंकू शकेल की नाही. कारण तुर्तास ही मॅच अगदी कठीण झाली आहे. कारण 6 मध्ये 19 धावा करणं थोडा अवघड असेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी कधी 6 डॉट बॉल खेळणारा उरलेले 6 मध्ये 6ही मारू शकतो आणि 6 मध्ये पहिला 6 मारणारा उरलेले 6 चेंडू देखील डॉट बॉल खेळू शकतो. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. 6 मध्ये 19 धावा. आतापर्यंत काय घडलं हे विसरा. या क्षणी या मॅच मध्ये या मोमेंटला स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. 6 मध्ये 19 धावा करून दाखवाव्या लागतील आणि आपल्या संघ मालकाचं या ठिकाणी नाव ट्रॉफीवर कोरायचं असेल तर. प्लेड ऑन स्विंग अँड मिस. एक रनआउटची विकेट आहे. रनआउटची विकेट आहे. फलंदाज धावबाद झालेत. साहिल परततायत रनआउटच्या माध्यमातून. सोहेल परततायत. नाव कापी हाय दिलीप पालवी. चाराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. 5 चेंडू आणि 19 धावा धावसंख्या फलकावर गरजेच्या आहेत. आता जे प्रेक्षक राजे मॅच मध्ये बघत असतील ते म्हणत असतील की वातावरण कसं काय अचानक बदललं. त्यांना हे सांगू इच्छितो की आता सकाळ झालीये. आता रात्र नाहीये. आता सकाळ झालीये आणि फलंदाजांच्या बॅट मधून अजून सकाळ होताना पाहायला मिळत नाहीये. एकच धाव मिळणार. 4 चेंडूचं खेळ बाकी. 18ची गरज. 4 मध्ये 3 षटकार मारावे लागतील. 4 मध्ये 3 मारायचे. ही मॅच जिंकू शकतो सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीम. नाहीतर मैबा 11 प्लेड ऑन 3 मध्ये 3 आणि 3च्या 3 मारावे लागतील. आता अवघड झालंय. तीन मध्ये 3ही षटकार पाहिजेत. यावेळेस ड्राईव्ह करतात. एकच मिळणार. मॅच मध्ये राहिली औपचारिकता. चित्र सुस्पष्ट झालं. मैब्या गावदेवी पिसे टीम वर्चस्व करत असताना 2 मध्ये पाहिजे धावा 17. मॅच मध्ये राहिली फक्त औपचारिकता.
इथे फार उशिरा षटकार आलाय हा. 6 धावाल्या 1 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 34 धावा धावसंख्या बलकव झाल्यात. 1 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. 1 मध्ये 9 धावा असताना खातिवली वर्सेस किनवली एक मॅच झाली होती. त्यामध्ये गोलंदाजांनी टाकला होता नो बॉल. अंपायर बेल्स घ्यायचे द्या, लक्षात असू द्या. आणि स्टंप कोणी घेऊन जाऊ नका, 5000 कमी होतील. स्टंप 500 आहेत परंतु 5000 कमी होतील. 1 मध्ये 11ची गरज. अरे वन साइड है इसका नाम मार्केट सरपंच ट्रॉफी 2025 पोचलेचा ठरलाय. महेंद्र 11 गावडे स्पोर्ट तिसरे. हार्ड लक टफ लक मंडल कोपले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या इताचा गावाच्या वाल्याचा. सर्व विनिंग टीम्सला विनंती आहे की आपण वेळ न दवडता इथे यायचंय. आपण थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न करणार आहोत. सर्व विनिंग टीम आपण यायचं इथे. आपल्याकडे खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी. तर आपण थोडक्यात आपला जो बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे तो आपण करणार आहोत. सर्व विनिंग टीम्सला विनंती असेल या पटकन या. हॅलो, सर्व खेळाडूंनी यायचं आहे. अगदी समोर या. चार संघ कल्याण ग्रामीण कोंडेरी सर्वांनी यायचं आहे. आपले मान्यवर सुद्धा आपल्यामध्ये आहेत. आपण सुद्धा विनंती आहे जे कोणी बसला असेल तर आपण सुद्धा या. हॅलो, तर आपण सर्वप्रथम इथे अंपायर्स यांना सन्मानित करूया. चांगली पंचगिरी ज्यांनी केली आपल्या ह्या सरपंच चषक 2025 मध्ये. सर्व ऑफिशियलचा